राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. असं वाटलं नव्हतं मला की शरीर संबंधातील आसन क्रमांक 14 आज सांगावं लागणार. कृपा त्या भारतीय जनता पार्टीची सांगावं लागतं, इलाज नाही त्याला काय. हां, जी पुढं येतं आहे ना ती व्यवस्थित सांगणं माझं काम आहे आणि ऐकायचं का नाही तुमचं काम आहे. आपण आता थेट मुद्द्यावर जाऊ. मनोहरलाल धाकड ही केस आपण बरेच आपण ते व्हिडिओ फुटेज पाहतोय. सगळं नेमकी काय परिस्थिती आणि सत्य काय याच्यातलं तुम्हाला सांगतो. ही व्यक्ती फार सोज्वळ, सुंदर, शुद्ध अंतकरणाची, 1 रुपया न खाणारी, अतिशय चांगले चारित्र्य संपन्न अशा प्रकारची, कारण पक्ष तशा प्रकारचा आहे त्यामुळे व्यक्ती तसं असणं गरजेचं आहे. अशी होती, अशी आहे असं तुम्हाला वाटेल? अजिबात नाही. ही जी औलाद आहे ही औलाद लोकांच्या पैशावर मोठं होणारी. आमदार हा प्रकार नेमका काय असतं तुम्हाला सांगतो. ज्याची प्रॉपर्टी 1000 कोटीपेक्षा जास्त आहे किंवा 800 कोटीपेक्षा जास्त आहे तेच डोकं देतात आमदार केला. अख्ख्या तालुक्यात 100-150 गावं असतात. 100-150 गावांचं द्यावं लागतंय. 100-150 गावांना द्यावं लागतंय. तेवढी ताकद असेल ते आमदार. पण तसंच नुसतं असून जमत नाही. त्याचे निकष, तो ज्या जातीचा आहे त्या जातीच्या तालुक्यात बरीच माणसं असली पाहिजेत. हे निकष आहेत आपल्या भारतातल्या राजकारणाची. तो मग बाकी कसाही असला तरी चालेल, त्यात बदल. ती एकदा निवडून आलं भले ते कुठल्याही पक्षाचं असून द्या, एकदा निवडून आलं की बाबा नगानाच करायचा अवधच झाला. मग निधी घ्यायचा, याला पगार असतो तर तिथं काय पगार हाय फायदावरलाच पुरत नाही, त्याचा विषय वेगळा. निधी घ्यायचा, त्या निधीमधून अनेक जनहितार्थ उद्घाटन, रस्त्याचं भूमिपूजन करायची, लोकांची सिंपती मिळवायची, पब्लिसिटी पाहिजे असती. हे सगळ्या त्या राजकारण्यांच्या गोष्टी आहेत. त्याच्यामधून कट मिळतो, कट. बऱ्याच जणांचं बागून मिळतो असं काही नाही. आणि त्या कट जेवढ्या कोटींची कामं, जेवढा विकास पुरुष, लय बार नाव असतात ते विकास पुरुष तालुक्याचे, आदरस्थान, वेगवेगळं असतं. पण कट कुणाला दिसत नाही, तो कट असतो. हे आतलं गणित. शिक्षकांच्या बदल्या करायला माल, कुणाला कुठं चिकटवायचं असेल तर माल, लय लाखलपडी त्याच्यामध्ये. अशा प्रकारचं हे पद आणि चांगली बी आमदार आहेत, अशातलं काय नाही. हे जो मनोहरलाल धाकड आमदार आहे BJPचा MP मध्य प्रदेशचा, आणि त्याची जी बायको आहे जिल्हा परिषद सदस्य. असंच असतं बऱ्याच वेळा. बायकोला सुद्धा केस देत नाही. वासाव, तुम्ही फक्त माझ्या बायासाठी पळा, रात्रंदिवस केस तुटुस्तवर. सगळं काय पाहिजे स्वतःच्या घरात पाहिजे. मी स्वतः आमदार पाहिजे, बायको जिल्हा परिषद सदस्य पाहिजे, पोरगा एखाद्या कारखाना चेअरमन पाहिजे, सगळं घरात. कार्यक्रम कसा ओके. पुतण्याला सुद्धा थोडंसं असा शितोडा टाकायचा, शितोडा थोडा किरकोळ. पण कसं आहे माहिती आहे का, लोकांची मानसिकता जवळ बावळाट आहे ना तोपर्यंत ही लोक मोठी होत राहणार. हां, लोक नीट नाहीत पहिली गोष्ट. हां, लोकांनी स्वतःत बदल केला ना तर पुढं. आणि आत्ताची नवीन जी पिढी आहे ना, यंग जनरेशन म्हणतो आपण, हां, ती बऱ्यापैकी खरं काय खोटं काय ओलं वाळलं त्यांना कळायला लागले. अशातला भाग आहे हा. मन्या धाकड एक शिक्षिका होती. आता जे सरकारी शाळेची शिक्षिका आहे ती शिक्षिका म्हणण्यापेक्षा मुलगीच म्हणाय हरकत नाही. आता ही चांगलं 50-52 आहे. हां, आणि त्या शिक्षिकेचं बदली करणं किंवा ट्रान्सफर, तिचं काय जे काम असेल किंवा त्याला शिक्षिकेपासून मुख्याध्यापिका बनवणं बऱ्यापैकी जिल्हा परिषदच्याच हातात असतं. बायको जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं त्याला ती एक शिक्षिका आवडली असेल, काय असेल काय असेल. तो मानला हे बघ ती आली कामासाठी, ती बदली पाहिजे, इकडे शेती आहे, इकडं असं आहे, इकडं तसं आहे, काम होईल पण कॉम्प्रोमाइज करावं लागेल. जगात दिल्याशिवाय काय घेतल्या, एक प्रेम द्यावं प्रेम घ्यावं असं काशी पाठवले मला माहिती नाही. पण त्यांनी म्हणला गाडीत घातली. गाडी क्रमांक MP 14. आता आपल्या पुणे पिंपरी चिंचवड पासिंग 14 आहे बघा. हां, MP म्हणजे मध्य प्रदेश. MP 14 CC 4782.
कारमध्ये घातली. ड्रायव्हिंग कराय हा स्वतः, मधल्या मोकळ्या डाकळ्या सीटवर ती बाया निघाली. आता हा जो दिल्ली वडोदरा हायवे, त्या हायवेनी MP मधल्याच घटना आहे. त्या हायवेला आला आणि रात्रीच्या वेळेस ट्रॅफिक कमी असतं, एखादी अर्धी गाडी. ही पहिल्यांदा पेला. जशा प्रकारे त्यांचं वागणं आहे ध्यानात ठेवा, त्या प्रकारची ते शरीर संबंध त्यांनी पहिल्यांदाच केलं तर अशातलं वाटत नाही. ते एकमेकाला चांगले ओळखतात, एकमेकाचे ओठ एकमेकाला ओळखतात, एकमेकाचं काय असन ती नांगर ओळखतोय, जमीन नांगरला ओळखते, नांगर जमीनला ओळखतोय. विषय एवढा नाजूक आहे. यांनी शरीर संबंध करण्याचा प्रयत्न गाडीतच चालू केला. गाडीत चालू केला, पण काही आसनं अशी असते शरीर संबंधाची ती गाडीत होऊ शकत नाहीत. ध्यानात ठेवा, त्याला जमिनीची आवश्यकता आहे, जमिनीची. ही एक तर पेलेलं, त्याच्यामुळं ह्याचं टायमिंग अर्थातच वाढणार. पेल्यावर टायमिंग वाढतं, हे पण खरं आहे. मग त्या आसनासाठी ते तर आसन करायचंच. बघा, बुद्धी माणसाची अशी आहे की जे पाहिजे ना एकदा म्हणजे विस्मृतीत गेला किंवा एकदा ठरवलं की आपण कोण आहे, आपण काय आहे, किंवा बाकीचं मरून द्या, पण आपण राजकीय पद आहे किंवा काय आमदार बिमदार आहे, काय नाही. ही वेळच, हा काळच असा असतो की स्त्री आणि पुरुष देहभान विसरतात. त्या ह्याला म्हणतात बघा. ती कपड्यासकट होतं, बाई आखी बुंगळी होती, तिला खाली उतरावलं, ते तुम्ही बघितलेलंच. पण जी पोज घेतली ती ते आसन क्रमांक 14. पण त्याच्यामध्ये किंवा आपण अश्लील फिल्म बघताना त्याच्यात 3 प्रकार आहेत. ही या तुम्हाला कळत नाही, पण आता माननीय आदरणीय भाजपच्या आमदारामुळं तुम्हाला ते सांगायचं योग आला म्हणून सांगून टाका म्हणलं. ती कसं होतं, तिच्या पायात 2 फुटाचं अंतर एक प्रकार, तिच्या पायात 2 पायात 1 फुटाचं अंतर एक प्रकार, आणि तिच्या पायाला पाय चिकटणं, ते असे 3 प्रकार आहे त्याच्यामध्ये आसन क्रमांक 14. आणि त्याला इंग्लिशमध्ये ते डॉगी शॉट आमकं तमकं म्हणतात, तो एक आसनाचाच प्रकार आहे. पण त्याच्यात कुठं गैर आहे किंवा त्याच्यात काही देव आपापल्या इच्छेनुसार ते करू शकतो, तसा पण काय मुद्दा नाही. पण जे कृत्य बंद खोलीमध्ये केलं पाहिजे, आता बाहेर समाज आहे ना महाराज, पण समाजामध्ये लहान मुलं येतात, अविवाहित येतात, किंवा का समाज शेवटी कोणाला कॅमेरा असन काय असन, रस्त्यावरचे कॅमेरे यांना दिसलेच नाही पेल्याच्या नादात. तिथं येऊन त्यांनी कार्यक्रम राबवला. तिथून परत गाडीच्या पलीकडे गेले, तिथं मुखमैथून पण केला. आता ही एवढं कॅमेऱ्यासमोर करणं अवघड. आता हे काय त्यात नाविन्य अजिबात नाही, हे ध्यानात ठेवा, नाविन्य अजिबात नाही. ही घटना घडल्यानंतर तिथे ते पोलीस 5 मिनिटात आलं, त्याला दिसतं सगळं. ते पोलिसांच्याकडे फुटेज होतं. ते आल्यावर त्याला थोडं परिस्थितीचं बहाणं आलं, बायाने कपडे घातली. नोकरीसाठी किती लाचारी हो, पार रस्त्यावर कपडे काढून, त्या लय अवघड आहे. त्या पोलिसांनी त्यांना म्हणलं आमच्याकडे फुटेज आहे, त्या फुटेज तुम्हाला आम्ही देतो, सगळं डील करतो, तुम्ही आमदार आहे, आमचं तर ओळख पाळख झालीच. नंतर 10 लाख रुपये मागितलं. चालतं, त्यांचं बी कसं असतं, 30-40 हजारात मागत नाही. जमिनी घ्यायची असतात, प्रॉपर्ट्या घ्यायच्या असतात, अशी जलामलेली पोरं सांभाळायची असतात, का तर पाप तेवढं असतं त्यांचं, भ्रष्ट अधिकाऱ्यांचं. ते मला एवढं मी बघतो, उद्या करतो, पण अजिबात फुटेज ही करू नका, काही देऊ नका बरं का, कोणाला काय नका बरं का. हातापाया पडला, त्या परिस्थितीतून निघून गेला. फोन एकमेकाचे घेतले होते. सकाळच्या बारीत पोलिसांचा फोन, कवा पैसे दे घेऊन जा. 2-3 दिवस, तब्बल 9 दिवस फक्त टोल वाटुली चालली होती. आता ते आमदार आहे, त्याला फक्त खायचं कळतं, द्यायचं थोडंच कळतं. सोपं आहे काय, आमदार आहे ती. हा, फक्त घेणे, लुबाडणे, पांढरी शुभ्र कपडे घालून आतला कार्यक्रम असतो तो. ही देत नाही म्हणल्यावर ही कुणकुण कुठंतरी त्याची विरोधी आमदार, पडेल आमदार किंवा तिथला नेता काँग्रेसचा, त्याला लागली. शिलय बारी
भाजप पण ते असं नसतं. आता शिकून कोण लागले की त्यांनी काय डील केली, त्यांनी कुठं काय केलं, पण ते ब्लोअर न करता दिलं सगळं पांगून एम पीमध्ये. अख्खा एम पीच एकाने 150-150 वेळा बघितलं तो कसा डुलतोय. ती जमिनीला नांगर टेकाना, ती नांगरा जमिनीत शिरांना पलटी का पडायची. सगळं लोकांनी निरीक्षण करून बघितलं. सगळा बोफाटा झाला. मग ह्याला वकिलला केला असं, पण आईला असाच झाले काय करावं. पण ते वकिलाच कसं असतं, मला वकिलाची एक गोष्ट लय आवडते. कुठं तरी सुराग बारीक काढतात, त्याच्याकडे सगळं तयार असतं. तुम्ही असं सांगा, फी द्या आधी, फी द्या, पैसे द्या, पैसे, आणि दिले का. हे माझं नाहीच. हे VIने केलेलं आहे. VI टेक्नॉलॉजी काही करता येते त्याच्यावर. VI काही हिंदू धर्म नष्ट व्हावा असे नीच लोक सोशल मीडियाचा आधार घेऊन एक साध्वी दाखवतात, आणि ती साध्वी शेजारी नरेंद्र मोदी दाखवतात, आणि ती साध्वी नरेंद्र मोदीला गप्पा मारताना मिठी मारताना दाखवती, किंवा मोदी मिठी मारताना दाखवतो. हे नालायक लोक आहे. तुम्हाला यांना टिपून मारले पाहिजे असं बनवणारे. व्यक्ती कसा का असाना, पण ते देशाचा पंतप्रधान आहे, लक्षात घ्या. त्या भारतीय जनता पक्षाला पण हे कळलं असंच झालेलं. ते सोपं असतं सगळ्यात. 40 वर्षाचा राजनैतिक संबंध असलेला ते हागवणे कुटुंब शरद पवारांशी, त्यांना कळलं की हे असं आहे. त्यांना लगेच सोडून दिली विषय. माझ्यापर्यंत यायला नको, ते कुणी मेल तरी चालेल तिकडं. मग ते सोडून दिलं. तसं भारतीय जनता पार्टीने हे आमदाराला बहिष्कृत निष्कासित सगळं करून टाकलं. त्याचा विषय नाही काय, आणि ते गरजेचं होतं. ते करावंच लागतं नाईलाजाने. आता MP सगळे खासदार भाजपचे, त्याबद्दल वाद नाही. पण ह्याच्याकरता विपक्ष लागतो, विरोधी पक्ष लागतो. त्याची गरज काय आहे मला कधी वाटतं माहिती. हे राजकारण बघून 5 वर्ष अख्खा देश भाजपच्या ताब्यात द्यावा, 5 वर्ष अख्खा काँग्रेसच्या ताब्यात द्यावा, परत 5 वर्ष ही आलटी पलटी काम एकमेकांना नजर हे तर राहील लक्ष. कोणी लय त्रास करायचा, पण एकच बोकांडी घेतला ना तराशी देणार ठेवा. त्याकरता विपक्ष गरजेचा आहे, कुणी असू द्या. आज काँग्रेसची परिस्थिती भीता अशी आहे महाराष्ट्रात, चॅलेंज देऊन सांगतो की जेवढे आमदार आहे, खासदार आहे, काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कुणी असू द्या, अर्जंट त्यांनी फक्त राहुल गांधीची भेट घेऊन दाखवा. ही क्षमता आहे आपल्या काँग्रेसची. महाराष्ट्रीयन भेट नाही घेऊ शकत साधे एका दिवसात. लय असं वाकडं तिकडं जावं लागत आहे, फोन बिल असं नाही चालत. जो केपेबल असन तो राज्य करेल. जो चाणाक्ष असन, ज्याला राजनीतीबरोबर चाणक्य नीतीने फोडाफोडी चांगली जमेन, तो राज्य करेल. कलियुग आहे महाराज. ह्याच्यात त्याला जे होईल ते पाहावे अशी कंडिशन आत्ता आपली आहे. आपण काय करू शकत नाही. टॅक्स भरा, फक्त लाईट बिल भरा, वीज बिल भरा, शेतसारा भरा, सगळं काय असेल, घरपट्टी भरा. काहीच ते फक्त तुमच्या हातात, फक्त बरं नाही GST भरा, ह्याच्या पलीकडं काय नाही, चलून द्या. पण ही जी घटना आहे, ह्या घटनेतून कमीत कमी एवढं कळायला पाहिजे की नाही भाऊ असं हो, कुणी असू द्या. तुम्हाला आतली गोष्ट सांगतोय, फार स्फोटक नाही बोल, आपले नॉर्मल बोलतोय. MPतल्या आमदारांनी असं केलं लोकांनी, पण हा काही एकच आमदार वाईट नाही. ही मानसिकता आपल्या महाराष्ट्रातला असले गदाळ लोक आहेत. तुम्हाला सांगतो ते आमदार किरकोळ आहे. तुम्हाला सांगतो हाय लेवलचे आहेत, मंत्री असल्यातले आहेत. काही अगदी इतिहास प्रत्येकाची लफडी, किंवा त्यातल्या काही चांगले आहेत, पण बऱ्याच जणांची लफडी फार फेमस आहे, अनैतिक संबंध. एक असे 2 महारथी आहेत. एका शिक्षिका नर्स ह्यांना का आवडतात कळत नाही. ते अति देखणे पण आहे ना, हे फार बाधक असतं. एखाद्याला आवडले तर लय बेकार आहे. माझे एक हातून विनंती तुम्हाला सांगतो, कुठल्याही राजकीय व्यक्तीला पॉवरफुल आहे बुवा, त्याला आपली बायको बिकू काय दाखवू नका बुवा. म्हणजे माया पोटातले पाप येतं. मग ही कलियुग आहे. तुम्हाला सांगतो त्याने ठरवलं तो काय बी करतोय. अजून काय सांगतो तुम्हाला, 2 जणांची गाठात बांधणं झाली. गाठात समोर गाड्या एका बाईसाठी. इतके महारथी आपल्यात आहेत, हे ध्यानात ठेवा. पांढरी शुभ्र खादी घातली त्याला महत्त्व नाही. त्यांची मानसिकता, विचार हे महत्त्वाचे असतात. आणि ह्याच्या पाठीमागचं खरं कारण तुम्हाला सांगतो, की कशामुळे अशी लोक येतात, निवडून येतात, सत्तेत येतात, आपल्यावर दादागिरी करतात. याचं कारण आहे, जोपर्यंत मते विकणारी आपलं बटान मते विकणारी लोक आहेत, तोपर्यंत हे खादीतील जॅकेटमधील गुंड निवडून येणार, रस्त्यावर नांगानाच करणार.
आणि तुम्ही आम्ही घोर कलियुग म्हणून जेवण करणार आणि बायकोच्या कुशीत झोपून जाणार. रामकृष्ण हरी माऊली.